पण जेव्हा पुरावे देण्याची वेळ आली ना तेव्हा त्यांनी तोंड लपवलं। मित्र हो, नमस्कार। कोकणातले नारायण राणे आणि त्यांचे ते दोन पुत्र नितेश राणे, निलेश राणे, वाह, अहो ते सातत्यानं चर्चेत असतात। चर्चेपेक्षा जास्त ते वादात असतात। म्हणजे वाद आणि राणे कुटुंब म्हणजे खरं तर यांचा अगदी घनिष्ठ संबंध आहे। अर्थात हे काही तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही। अहो कधी काय बोलतील याचा अंदाज तसा कधीच कोणाला येत नाही हो। अर्थात या राणे कुटुंबाच्या यांच्या बोलण्याला तसं काही महत्वही कोणी देत नाही, हा भाग वेगळा। बघा की या पक्षात असले की त्या पक्षाबद्दल बोलायचं आणि त्या पक्षात असले की या पक्षातील नेत्याच्या विरोधात बोलायचं। पक्ष बदलला की भूमिका बदलते, विधानं बदलतात, विचार बदलतात, ध्येय बदलतं, धोरणं बदलतात। बस एवढाच त्यांचा कार्यक्रम सुरू असतो, अगदी अविरतपणे, अखंडपणे। अहो बघा, खरं तर नारायण राणे यांना शिवसेनेनं मोठं केलं हो। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना नाव दिलं, सगळं काही दिलं। अन्यथा या कुटुंबाचं नाव आज राजकारणात कुठंच दिसलं नसतं। बरोबर आहे ना? अहो हे त्या राणे कुटुंबाला देखील मान्य असतं, पण हेच राणे कुटुंब आता 24 तास सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री केव्हा म्हणाल तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सातत्यानं बोलत सुटलेले असतात। आता बघा, ते दिशा सालियांच्या मृत्यू प्रकरणी तिच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली आणि राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एक नवं वादळ उठलं आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये। या याचिकेमध्ये सतीश सालियान म्हणजे दिशाचे वडील, त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आमदार पुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। अर्थातच त्याबाबत दोन्ही बाजूनी मोठी चर्चा झाली, वादविवाद झाले म्हणजे काय अजून होत आहेत, आणखी काही दिवस चालू राहतील। दिशावर सामूहिक बलात्कार करून हत्या झाल्याचा दावा सालियान यांनी केला। आदित्य ठाकरे यांच्यासोबत आणखी दोघांची नावं त्यांनी घेतलेली आहेत। म्हणजे बघा, 5 वर्षानंतर दाखल झालेल्या या याचिकेनंतर खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र मंत्री आहेत ना, आता ते नितेश राणे, भलते आक्रमक झाले। खरं तर ठाकरे हा विषय आला की ते आक्रमक होतच असतात। खरं तर या प्रकरणी आधीपासूनच राणे कुटुंब ठाकरे यांच्यावर आरोप करीत आलेले आहेत। आरोप केले, पुरावे आहेत म्हणाले, पण जेव्हा पुरावे देण्याची वेळ आली ना तेव्हा त्यांनी तोंड लपवलं। आता मात्र नारायण राणे यांनी आणखी एक दावा केला। खरं तर हा दावा त्यांनी आधीही केलेला होता, पण तोच दावा आता त्यांनी पुन्हा केला आहे। दिशा प्रकरणामध्ये आदित्यचं नाव घेऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्याला फोन केला होता, असा दावा नारायण राणे यांनी पुन्हा केलेला आहे। नारायण राणे यांचा हा दावा खासदार संजय राऊत यांनी खोडून काढला, ते स्वाभाविकही होतं। उद्धव ठाकरे यांनी राणेंना फोन केलेलाच नाही असं राऊतांनी स्पष्टपणे सांगितलं। उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्याशी आपलं बोलणं झालेलं आहे, त्यांनी असे कोणतेही संभाषण फोनवर केलेले नाही, त्यांच्यात काहीही बोलणं झालेलं नाही असा दावा संजय राऊत यांनी केला। पण बघा, संजय राऊत एवढ्यावर थांबलेले नाहीत। त्यांनी राणे यांच्या कुटुंबियाकडूनच उद्धव ठाकरे यांना फोन आल्याचा मोठा दावा केला। बघा म्हणजे काय, आता चर्चा तर होणारच ना अशा गोष्टीची। म्हणजे काय, उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर नारायण राणेंना अटक झाली होती। त्यावेळेला बराचसा गोंधळही उडाला होता, खूप चर्चाही झाली होती, आरोप प्रत्यारोप तर काय ते चालूच असतात। या अटकेच्या सगळ्या घटनेनंतर नारायण राणे यांच्या कुटुंबातून उद्धव ठाकरे यांना फोन आला होता, त्यांची प्रकृती बरी नाही, सांभाळून घ्या। म्हणजे नारायण राणे यांची प्रकृती बरी नाही, सांभाळून घ्या, अशा प्रकारचं संभाषण यावेळी झालं होतं। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना सूचना देत त्यांची सुटका करायला लावल्याचा मोठा दावा करीत संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर मोठा पलटवार केला। आता आपण काय समजूया, हे असं म्हणतात, ते तसं म्हणतात। राणे असो की राऊत, दोघांनीही केलेल्या दाव्यामध्ये किती तथ्य आहे किती नाही हे त्यांना ठाऊक। आपण खरंही म्हणू शकत नाही, आपण खोटंही म्हणू शकत नाही, पण हे मात्र नक्की
की उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यामध्ये फोनाफोनी तर नक्की झालेली होती. आता कोणाला फोन गेला, त्याच वेळेला नक्की कोणाशी काय बोलणं झालं आणि या सगळ्या त्यांच्या या संभाषण, जर हे सगळं काही झालेलं असेल तर त्या संभाषणामुळं पुढं नक्की काय काय घडलं. आता बघा, यावरून खरं तर आरोप प्रत्यारोप होतच राहतील, पण नेते मंडळी गरजेसाठी कट्टर राजकीय विरोधकांना हात जोडायलाही कधीही तयार असतात, हे मात्र पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. अर्थात यापूर्वीही अशा घटना अनेकदा घडलेल्या आहेत आणि राजकारण आहे, यापुढेही हे घडतच राहील. पण बघा, एखाद्या नळावरच्या भांडणासारख्या या गोष्टी गावभर करणं राजकीय संकेताला धरून मात्र नक्की नाही हो. नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हे कट्टर राजकीय शत्रू, एकमेकाशी बोलणं तर सोडा पण समोर येणं देखील ते टाळतात. एकमेकावर टीका करताना, आरोप करताना एकेरी भाषा, ठाकरी शैलीचा सर्रास वापर होतो, आव्हानं प्रति-आव्हानं दिली जातात. हे शत्रुत्व कमी होण्याची काही लक्षणं नाहीत, हे शत्रुत्व अधिकात वाढेल कसं असा प्रयत्न दोन्ही बाजूनी होताना दिसतो. नारायण राणे म्हणतात उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता, संजय राऊत म्हणतात राणे यांच्याच कुटुंबाकडून फोन आला होता. म्हणजे कोणाचा तरी फोन कोणाला तरी नक्की झालेला असायला पाहिजे. मग या दोघात नक्की झुकलं कोण? नारायण राणे ठाकरेंच्या पुढे झुकले की उद्धव ठाकरे नारायण राणे यांच्या पुढे झुकले, हा प्रश्न तर उरतो. बघा, मागील 2.5-3 वर्षात महाराष्ट्रातील राजकारण पूर्ण बदलून गेलं आहे. 2 मोठे पक्ष फुटले, म्हणजे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी, आणि अशक्यप्राय वाटणारी महाविकास आघाडी, महायुती अस्तित्वात आली आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. सगळं अगदी अकल्पित होतं. म्हणजे आधी कोणी असं म्हटलं असतं तर लोकांनी वेड्यात काढलं असतं, पण त्या गोष्टी प्रत्यक्षात घडल्या. एकमेकांच्यावर वाटेल तशी टीका करणारे नेते एकमेकांच्या गळ्यात घालू लागले, पण यामध्ये काही राजकीय संकेत पायदळी तुडवले गेले, हे मात्र नक्की. हा बघा, आपापसात झालेले चर्चा, संवाद, अशा गोष्टी सार्वजनिक करू नयेत, हे संकेत पाळायला हवेत असं अनेक नेते सुद्धा सांगत असतात. आणि हो, त्यानुसार ते नेते वागतानाही दिसतात. असे असतात काही की या संकेत न मानणारे, न पाळणारे. बघा कसं असतंय, प्रत्येकाच्या हात दगडाखाली आहेत. एकानं एक सांगितलं तर दुसरा लगेच आणखी काहीतरी गौप्यस्फोट करण्यात तयारच असतात आणि करतात देखील. त्यामुळं काय होतं, राजकारण अधिक गढूळ होतं. आता होतं काय, खरं तर ते बऱ्यापैकी गढूळ झालेलं आहे, पण तरीही खूप उशीर झालेला नाही मित्रांनो. सगळ्यांच्या साथीनं महाराष्ट्राचं राजकारण अधिक प्रगल्भ व्हायचं असेल तर हे जे काही संकेत आहेत, हे संकेत सगळ्याला पाळावे लागतील. पण ही सद्बुद्धी या राजकीय नेते मंडळींना सुचेल का हो? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.